स्टार्ट। नवीन टॉपिक घेतोय, तो पण 1 मार्कचा तुम्हाला प्रश्न विचारतो, बोर्ड एग्जाम मध्ये येतो। टॉपिकचं नाव आहे बघा, सोपा टॉपिक आहे, as soon as। अजून एक टॉपिक आहे, हा महत्वाचा आहे, नो सूनर दॅन। हा एक महत्वाचा टॉपिक आहे, नो सूनर दॅन। हा जास्तीत जास्त तुम्हाला विचारलेला आहे, नो सूनर दॅन। आणि इथे थोडंसं कन्फ्यूज होतं नो सूनर दॅन। फॉर एक्झाम्पल मी घेतलं इथे, द टीचर entered in the classroom, full stop, the boys stood up, the teacher entered in the classroom, full stop, the boys stood up। आपले 2 टॉपिक आहेत, एक as soon as आहे, दूसरा नो सूनर दॅन आहे। आपल्याला यूज as soon as यूज करायचा, इथे प्रश्न विचारला यूज as soon as। तर याची आपण की बनवलेली एक चावी आहे माझ्याकडे बघा, प्रत्येकाला मी तुम्हाला चावी देता आलेला आहे। याच्या अगोदर मी तुम्हाला चेंज द डिग्रीचा पण मी टॉपिक शिकवला, त्याच्यातही चावी दिली होती, आता याच्यातही चावी देतोय। चावी देताना बघा, चावी देताना as soon as ही चावी आहे बघा। त्याच्यानंतर इथे as soon as प्लस द टीचर एंटर्ड इन द क्लासरूम ही पहिली क्रिया आहे, फर्स्ट प्रोसेस आहे। आणि द बॉय स्टूड अप ही सेकंड प्रोसेस आहे, दुसरी क्रिया आहे। या पहिल्या क्रियेच्या अगोदर आपल्याला काय वापरायचं आहे, as soon as प्लस फर्स्ट प्रोसेस, म्हणजे पहिली क्रिया नोट करायची इथे, प्लस इथे फुल स्टॉप आलेला आहे, त्या फुल स्टॉपला काय करावं लागेल, काढावा लागेल। काढून त्या जागी आपल्याला कॉमा हा काय करावा लागेल, द्यावा लागेल। प्लस सेकंड प्रोसेस आहे तशीच काय करायची, नोट करायची। तर चावी मी इथे नोट केलेली आहे। आता चावीनुसार आपण आन्सर काय करूया, आपण बनवूया। आन्सर काय होईल पहा, वाक्याच्या सुरुवातीला आपण as soon as घेतलं, फर्स्ट प्रोसेस लिहायची। पहिली प्रोसेस आहे द टीचर, त्याच्यानंतर एंटर्ड इन द क्लासरूम बघा, म्हणजे पहिल्या क्रियेच्या अगोदर as soon as यूज केलं, इथे फुल स्टॉप आहे, फुल स्टॉपच्या जागी काय कॉमा यूज केला। त्याच्यानंतर दुसरी क्रिया नोट केली मी, द बॉयज स्टूड अप, ही सेकंड प्रोसेस आहे तशीच काय केली, नोंद केली। फक्त मी as soon as काय केलं, वाक्याच्या सुरुवातीला काय केलं, वापरलं। आता नो सूनर वापरायचं आपल्याला, याची सुद्धा आपण चावी बनवतोय नो सूनरची। as soon as काढायचं, as soon as काढून काय करूया आपण, इकडे नो सूनर यूज करूया। नो सूनर नंतर प्लस द टीचर एंटर्ड आहे, इथं हेल्पिंग वर्ब असतं, हॅड असतं, इज असतं, वॉज असतं, कॅन असतं, हे हेल्पिंग वर्ब असतं। हॅड असतं, आपण इथं हॅडच घेतलं असतं। इज असतं, इजच घेतलं असतं। वॉज असतं, वॉजच घेतलं असतं। पण हे हेल्पिंग वर्ब नाहीये तिथं वाक्यामध्ये, तर हे घ्यायची गरज नाही। नसतील हेल्पिंग वर्ब, टू बी ची रूप नसतील, तर क्रियापद शोधायचं वाक्यामधलं। पहिल्या क्रियेमधलं क्रियापद आहे एंटर्ड, क्रियापद एंटर्ड आहे। एंटर्ड आहे म्हणजे इथे आपण काय यूज करू शकतो, या सहाय्यकारी क्रियापदाचा, डीडचा। नुसता एंटर असता, हे वर्ब पहिलं असतं, तर फक्त काय घेतलं असतं आपण, डू घेतलं असतं। एंटर्स क्रियापदाला एस किंवा एस असता, तर आपण इथं काय यूज केलं असतं, डज यूज केलं असतं। पण आता पहा, नो सूनर नंतर आपण इथं एंटर्ड आलाय, तर इथे हेल्पिंग वर्ब नाहीये, तर घ्यायची गरज नाहीये। आपल्याला घ्यायच्या 3 सहाय्यकारी क्रियापद, ती म्हणजे डू, डीड आणि
डज, डूची तर गरज नाही आता पडणार, डजची पण नाही पडणार कारण डीड आलाय, का डीड एंटर्ड आलाय म्हणून डीड घ्यायची गरज पडेल इथे. प्लस फर्स्ट प्रोसेस काय करायची लिहायची. फर्स्ट प्रोसेस मध्ये वर्ब दुसरा असेल तर वर्ब कितवं घ्यायचं पहिलं, कारण इकडे काढून कुणाला द्यायचंय डीडला. प्लस जिथे फुल स्टॉप आहे, जिथे कॉमा आहे त्या जागी आपल्याला काय यूज करायचंय, दॅन यूज करायचंय. प्लस सेकंड प्रोसेस काय करायची आहे तशीच नोट करायची. आता चावीनुसार आपण उत्तर काय करूया बनवूया. उत्तर असं बनलं जाते बघा, नो सुनर की नुसार आपण जातोय. नो सुनर नंतर डू डीड डज पैकी काय बसेल, इकडे डीड बसेल कारण पहिल्या क्रियेमध्ये वर्ब हे एंटर्ड आहे, हे सेकंड वर्ब आहे म्हणून वर्ब सेकंड असल्यामुळे इथे एकही वर्ब नसेल तर डीडचा वापर केलाय. नो सुनर डीड द टीचर फसतात कुठे, इथेच फसतात बघा, डू डीड डज मध्येच फसतात. इथे फसले, मार्क्स गेले तुमचा, एकही अर्धाही मार्क्स पडणार नाही. नो सुनर डीड द टीचर एंटर्ड आहे, इथं वर्ब पहिलं सांगितलंय, इथं वर्ब दुसरा आहे, इथं वर्ब पहिलं सांगितलंय चावीमध्येला, इथला ईडी काढून कुणाला दिलेला आपण इकडं डीडला, मग इथे ईडी घ्यायची गरज नाही. नो सुनर डीड द टीचर एंटर इन द क्लासरूम, जिथे फुल स्टॉप आहे, जिथे कॉमा आहे तिथे आपण चावीनुसार बघितलं तर काय यूज करायचंय तिथे दॅन. सेकंड प्रोसेस आहे तशीच नोट करायची. सेकंड प्रोसेस आहे कुठली, द बॉयज स्टूड अप, ही दुसरी क्रिया आहे तशीच नोट करायची. आता ह्या चाव्या मी काय केलेल्या दिलेल्या आहेत, या चाव्या थोड्या लर्न करा, डोक्यामध्ये ठेवा, तुम्हाला सहजपणे काय करता येईल, वाक्य सोडवता येईल. धन्यवाद.